नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे. डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा 2021च्या अनुषंगाने विशेषतः जो सगळ्यात महत्त्वाचा आणि IMP असा जो घटक आहे तो म्हणजे कोणता? अर्थव्यवस्था. कोणता घटक? अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्था हा घटक तयार करत असताना किंवा या घटकाची तयारी करत असताना नेमके कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे? शेवटच्या या कालावधीमध्ये शेवटचे जे काही आपल्याकडे 15 दिवस आहेत, या शेवटच्या 15 दिवसांमध्ये नेमकं कोणत्या टॉपिकवर विशेष भर देणं गरजेचं आहे, जेणे की आम्हाला अर्थव्यवस्था या विषयामध्ये किंवा या घटकामध्ये जास्तीत जास्त आणि चांगले मार्क मिळाले पाहिजेत. डिपार्टमेंटल PSIच्या अनुषंगानं आज जे महाराष्ट्रामध्ये तयारी करणारी मुलं आहेत त्यापैकी 99% मुलं अर्थव्यवस्था या घटकासाठी जे काही सरळ सेवा PSI असेल, राज्यसेवा असेल, त्या अनुषंगानं जे काही मार्केटमध्ये बुक्स आहेत, विशेषतः रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा देसले सरांचं पुस्तक असेल, या पुस्तकांना या बुक्सना रेफर करतात. हे बुक्स रेफर करत असताना विशेषतः याच्यातले कोणते चॅप्टर, कोणते घटक आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला इथं आज अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना कोणते चॅप्टर करणं गरजेचं आहे, कोणते घटक आवश्यक आहेत जिथं आपल्याला चांगले मार्क मिळतात आणि चांगला स्कोअर आपला येऊ शकतो, त्या अनुषंगाने आम्हाला काय करता येईल, तयारी करता येईल, त्या संदर्भात इथं आपण डिस्कस करत आहोत. अर्थव्यवस्था म्हटलं तर पहिल्यांदा नाव घेतल्याबरोबर या विषयाची आमच्या मनामध्ये भीती निर्माण होते. एक असं अर्थव्यवस्था म्हटलं नेमकं काहीतरी खूप काही वेगळं अवघड आहे असं वाटायला लागतं. बिलकुल नाही. या विषयाची तयारी करत असताना किंवा हा विषय अभ्यासत असताना जर तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर असतील, काही बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर आम्हाला हा विषय खूप सोपा जातो. पण त्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. मग अर्थव्यवस्था या घटकांतर्गत आम्हाला नेमके कोणते चॅप्टर करायचे आहेत डिपार्टमेंटल PSIच्या अनुषंगानं, ते घटक कोणते पहा. यामध्ये तुम्ही सुरुवातीला विशेषतः ज्या चॅप्टरवर महत्त्व द्यायचं किंवा वेटेज द्यायचं तो घटक म्हणजे 1991 मध्ये भारत सरकारनं जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, जे नवीन आर्थिक धोरण भारत सरकारने स्वीकारलेलं 1991चे कोणते धोरण? आर्थिक धोरण. आणि हे आर्थिक धोरण स्वीकारत असताना भारत सरकारकडून ज्या गोष्टींना वेटेज दिलं, ज्या गोष्टींवर भर दिला, ती गोष्ट कोणती होती? तर भारत सरकारने भर दिलेली किंवा वेटेज दिलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती? तर इथं उदारीकरण. कोणती क्रिया? उदारीकरणाची क्रिया असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, खाजगीकरण, आणि तिसरा घटक कोणता? जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. बघा कोणते घटक सांगितले मी? उदारीकरण व्हेरी IMP, खाजगीकरण व्हेरी IMP आणि जागतिकीकरण व्हेरी IMP. या 3 घटकांवर 3 प्रश्न कंपल्सरी आहेत. पण उदारीकरण कशाला म्हणायचं हेच आम्हाला माहीत नसेल तर अवघड जातं. मग आम्हाला वाटतं का उदारीकरण हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे. साधी सोपी कन्सेप्ट आहे बाबांनो. उदारीकरण म्हणजे काय? तर उदारीकरण म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवर असलेलं नियंत्रण, सरकारचं बाजारपेठेवर असलेलं नियंत्रण कमी करणं म्हणजेच उदारीकरणाची प्रक्रिया आहे. अर्थव्यवस्थेवर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा देशाच्या बाजारपेठेवर जे सरकारचं नियंत्रण होतं ते नियंत्रण कमी करण्याची प्रक्रिया म्हणजे उदारीकरणाची प्रक्रिया होय. ते सरकारचं नियंत्रण कमी झालं की दुसरा टप्पा सुरू होतो तो खाजगीकरणाचा. मग खाजगीकरणामध्ये आणखी एक तत्व महत्त्वाचं ज्याच्यावर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. खाजगीकरणाचा एक मार्ग म्हणजे कोणता मार्ग आहे? खाजगीकरणाचा मार्ग म्हणजे निर्गुंतवणूक हा मार्ग. निर्गुंतवणूक हा मार्ग. खाजगीकरणाचा मार्ग कोणता? निर्गुंतवणूक. आणि म्हणून आपल्या परीक्षेला नेहमी ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि निर्गुंतवणूक या घटकावर कंपल्सरी म्हणतो मी. किती प्रश्न असतात? इथं 3 ते 4 प्रश्न विचारले जातात.
म्हणून पहिल्यांदा हे चॅप्टर करायचे. हे चॅप्टर तयार करत असताना या आर्थिक धोरणाअंतर्गत किंवा ज्याला आर्थिक सुधारणा असं म्हणतो, या आर्थिक सुधारणेअंतर्गत केवळ या 3च मुद्द्यांवर किंवा या 4च मुद्द्यांवर लक्ष दिलेलं होतं का? नाही. तर यावेळेस सरकारनं वित्तीय क्षेत्र सुधारणा याच्यावर देखील भर दिलेली होती. कोणत्या क्षेत्र? वित्तीय क्षेत्र सुधारणा. मग कोणकोणत्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या? वित्तीय क्षेत्र सुधारणा. त्या संदर्भात कोणती समिती नियुक्ती केलेली होती? त्या समितीने केलेल्या सुधारणा त्या समितीने केलेल्या शिफारशी कोणत्या? त्या शिफारशी आमच्या परीक्षेसाठी विचारल्या जातात. मग वित्तीय क्षेत्र सुधारणा करत असताना बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या, म्हणून बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती कोणती ती पण विचारली पुढे आपल्या परीक्षेला. म्हणून वित्तीय क्षेत्र सुधारणा असतील, बँकिंग क्षेत्र सुधारणा असतील किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा, राजकोषीय धोरणातील बदल असतील, राजकोषीय धोरण त्या धोरणामध्ये केलेले बदल असतील, या बदलांच्या संदर्भामध्ये इथं आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा ते बदल आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथं आम्हाला अभ्यासायच्या. एक, हे सगळं जर केलात तुम्ही, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, निर्गुंतवणूक, वित्तीय सुधारणा, बँकिंग विषयक सुधारणा आणि सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये सरकारची जी काही भूमिका आहे, सरकारनं जे काही बदल घडवून आणायला सुरुवात केली, हे जर केलं तर कंपल्सरी इथं तुम्हाला एकूण 8 प्रश्नांपैकी 3 ते 4 मार्क मिळतात. 3 ते 4 प्रश्न या घटकातूनच विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा टॉपिक सांगतो. त्याच्यावरती एक प्रश्न कंपल्सरी आपल्याला विचारला होतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, विशेषतः कोणत्या संस्था? आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये एक आपल्याला जागतिक बँक, जागतिक बँक याच्यावर प्रश्न असतो. कोणता टॉपिक आहे? जागतिक बँक. आता जागतिक बँक सोबतच आणखी एक महत्त्वाचा घटक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याच्यावर देखील आपल्या परीक्षेला कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, सोबतच जागतिक व्यापार संघटना जिला आपण WTO असं म्हणतो, जागतिक व्यापार संघटना. या 3 जर संघटना व्यवस्थितपणे केल्यात, IMF जिला आपण म्हणतो IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तिचं कार्य काय? कधी स्थापना? मुख्यालय कुठं? भारत संस्थापक सदस्य आहे की नाही? कोणत्या बैठकीमध्ये किंवा कोणत्या परिषदेमध्ये त्या संदर्भात शिफारस केली? त्याच्यावरच प्रश्न आहेत. जागतिक बँक, जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे? जागतिक बँकेचं कार्य काय? तिची स्थापना कधी आणि तिच्या कामाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? याच्यावरच प्रश्न विचारले जातात. WTO पूर्वी जागतिक व्यापाराच्या संदर्भात जे काही प्रश्न उद्भवायचे ते सोडवण्यासाठी एक तात्पुरती संघटना कार्यरत होती. ती म्हणजे कोणती होती? गॅट. याच्या संदर्भात देखील प्रश्न विचारले. मग गॅटची स्थापना कधीची? भारत संस्थापक सदस्य होता का? मग गॅटच्या वेगवेगळ्या ज्या काही चर्चेच्या फेरी आहेत त्या चर्चेच्या फेऱ्या आणि त्या सगळ्यात महत्त्वाची फेरी म्हणजे कोणती? उरुग्वे फेरी, जिच्या अंतर्गत डंकेल प्रस्ताव सादर केला आणि त्या डंकेल प्रस्तावालाच अनुसरून पुढे WTOची झालेली स्थापना. मग WTOची स्थापना कधी? कामकाज कधी? गॅट कधी संपुष्टात आली? याच्यावरच आपल्या परीक्षेला प्रश्न आहे. त्यामुळं हे 3 घटक व्यवस्थितपणे करा. हे करत असतानाच आणखी काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्यामध्ये OPEC याच्यावर देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारलेले. कशावरती? OPEC किंवा मग OPEC सोबतच सार्क जी प्रादेशिक सहयोग संघटना आहे, सार्क या प्रादेशिक सहयोग संघटनेवर दोन्हीकडे प्रश्न आहे. परराष्ट्र धोरणात पण प्रश्न आहे सार्क या प्रादेशिक सहयोग संघटनेवरती आणि दुसरीकडे इकॉनॉमिक्समध्ये देखील त्याच्यावरती प्रश्न विचारला. म्हणून दोन्हीकडे केलात तरी चालेल. एक घटक दोन्हीकडे असल्यामुळे त्याच्यावर कंपल्सरी नेहमी प्रश्न आलेला आहे. सार्कची स्थापना, सार्क स्थापन करण्यात पुढाकार कोणी घेतला? सार्कची पहिली बैठक कुठं पार पडली? सार्कचं मुख्यालय कुठं? सार्कचे सदस्य राष्ट्र किती आहेत? त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सार्कमध्ये समाविष्ट झालेला देश कोणता? त्याच्यानंतर सार्कच्या पार पडलेल्या परिषदा, बैठका या संदर्भामध्ये नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. म्हणून हे चॅप्टर व्यवस्थितपणे करा. इथं एक प्रश्न कंपल्सरी आपल्या परीक्षेला विचारला जातो. त्याच्यानंतर आणखी जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे कोणता? तर जो अतिशय महत्त्वाचा इकॉनॉमिक्समधला चॅप्टर तो म्हणजे कोणता? तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना कधीची? कायदा कधीचा? RBIचं राष्ट्रीयकरण त्या संदर्भातील कायदा, त्याच्यानंतर RBI बँक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये कायदा आणि RBIच्या
बँकावर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भातली कायदा. म्हणजे तुम्हाला 4 कायदे लक्षात ठेवावे लागतात. 1934चा कायदा, दुसरा कायदा 1948चा कायदा, तिसरा कायदा 1949चा कायदा आणि चौथा कायदा 1961चा कायदा. या 4 कायद्यांशी रिलेटेड RBI व्हेरी MP. या कायद्यानं बँकेची स्थापना, या कायद्यानं राष्ट्रीयकरण, या कायद्यानं बँकांवर नियंत्रण आणि या कायद्याने बँकांचं सक्तीनं विलिनीकरण घडवून आणण्याचा RBIला प्राप्त झालेला अधिकार. इथं आपल्या परीक्षेला प्रश्न आहेत, लक्षात असू द्या. मग सक्तीनं विलिनीकरण बरोबर आहे. देन त्याच्यानंतर पुढे RBIवर काय, RBIनं आजपर्यंत कोणकोणत्या देशाची बँक म्हणून काम पाहिलेलं आहे वगैरे. RBI खाजगी क्षेत्रात होती का, कारण का राष्ट्रीयकरण म्हटलं तर अगोदर खाजगी क्षेत्रात. RBIचं भागभांडवल, RBIचं संचालक मंडळ, RBIची मुख्यालय, RBIची स्थानिक कार्यालय आणि RBIची उपशाखा किंवा उपशाखा कार्यालय कुठं कुठं आहेत महाराष्ट्रात, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर RBIची 3 प्रकारची कार्य, त्यापैकी एक महत्त्वाचं कार्य कोणतं, RBIचं प्राथमिक कार्य कोणतं आहे, RBIचं पर्यवेक्षणात्मक कार्य कोणतं आणि RBIचं प्रवर्तनात्मक कार्य कोणतं. सरकारची बँक म्हणून काय काम करते, बँकांची बँक म्हणून काय काम करते, चलन निर्मितीच्या संदर्भामध्ये तिची असणारी भूमिका काय आहे, बरोबर आहे. मग अंतिम ऋणदाता म्हणून ती काय काम करते, या स्वरूपात RBIची प्राथमिक कार्य कोणती आहेत, त्याच्यावरती आपल्या परीक्षेला प्रश्न आहे. याशिवाय RBIची पतचलन नियंत्रणाची साधने कोणती आहेत, त्याच्यावरती प्रश्न मागच्या परीक्षेला पण विचारला होता. मग ते सगळे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यावरती एक प्रश्न कंपल्सरी विचारलेला आहे. याच्या व्यतिरिक्त भांडवल बाजार आणि नाणे बाजार या वेगवेगळ्या भांडवल बाजार आणि नाणे बाजार किंवा वेगवेगळ्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांवर देखील प्रश्न विचारलेत. त्यापैकी ज्या वित्तीय संस्था ज्याच्यामध्ये नाबार्ड संदर्भात नेहमी प्रश्न विचारला, त्याच्यानंतर एक्झिम बँक, त्याच्यानंतर लीड बँक, त्याच्यानंतर RRBS, या संस्था महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग या सगळ्या संस्था IDBI, ICCI या ज्या काही बँका आहेत या बँकांच्या संदर्भामध्ये देखील नेहमी आयोगानं काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. इथं एक प्रश्न कंपल्सरी आपल्या परीक्षेला येत गेलेला आहे. म्हणून या सगळ्या ज्या वित्तीय संस्था आहेत किंवा स्टॉक मार्केट, शेअर मार्केट त्या संदर्भामध्ये देखील नेहमी प्रश्न विचारला. सेबीवर एक प्रश्न नेहमी येत गेलेला आहे आयोगाकडून. त्यामुळं या वेगवेगळ्या संस्था देखील या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. सोबतच आणखी काय पाहायचं आहे तर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार तो पाहणं गरजेचं आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हे पाहत असताना विशेषतः 2 घटक महत्त्वाचे आहेत. भारताची आयात संरचना आणि भारताची निर्यात संरचना हे पहा. भारताची आयात संरचना, निर्यात संरचना याच्यावर प्रश्न विचारलेत. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे, भारत सगळ्यात जास्त कोणत्या वस्तूंची आयात करतो, कोणत्या वस्तूंची निर्यात करतो, त्याच्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे देश कोणते आहेत, या 1951 पासून आजपर्यंत आयात संरचनेत झालेले बदल कोणते आहेत, निर्यात संरचनेमध्ये झालेले बदल कोणते आहेत, याच्यावरती देखील आयोगानं काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. वरवरच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. त्यानंतर व्यापारतोल आणि व्यवहारतोल याच्यावर प्रश्न विचारला जातो. कोणता टॉपिक आहे, व्यापारतोल. इथं व्यापारतोल आणि व्यवहारतोल या 2 कन्सेप्ट आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग इथं कंपल्सरी प्रश्न विचारला. मग व्यवहारतोल पाहत असताना त्याच्यामध्ये चालू खाते, भांडवली खाते, चालू खात्यामध्ये दृश्य खाते, अदृश्य खाते, मग भांडवली खाते, दृश्य खात्यात कशाचा समावेश होतो, अदृश्य खात्यात कशाचा समावेश होतो, भांडवली खात्यामध्ये कशाचा समावेश होतो, कुठं तूट असताना कशाचा वापर केला जातो, ती तूट भरून काढण्यासाठी कुठल्या खात्यातील पैसा कोणत्या खात्यात वापरला जातो, एवढ्या स्वरूपाचे किंवा एवढे साधे सोपे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारलेले आहेत. त्यामुळे हे पाहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आणखी कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे झाल्याच्या नंतर किंमत वाढ किंवा भाववाढ इथं प्रश्न विचारलेले आहे. किंमत वाढ किंवा भाववाढ लक्षात असू द्या. किंमत वाढ पाहत असताना कशावर प्रश्न विचारला की किंमत वाढीचे काय प्रकार याच्यावर प्रश्न विचारला. किंमत वाढीचे प्रकार. दुसरा प्रश्न कशावर विचारला, किंमत वाढीच्या या प्रकारासोबतच आणखी एक प्रश्न आयोगानं कुठल्या घटकावर विचारला तुम्हाला तर किंमत वाढीची कारणे. मग ती कारणं 2 प्रकारची आहेत. एक म्हणजे कोणती कारणं, मागणीजन्य कारणं कोणती आणि दुसरं म्हणजे कोणता, पुरवठाजन्य कारणं कोणती. पुरवठाजन्य कारणे
कोणती, याच्यावरच आपल्या परीक्षेला प्रश्न आहेत. क्वेश्चन पेपर चेक करा, तरच तुम्हाला समजेल किंवा नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेत. मी जे सांगतोय ते सत्य आहे की असत्य आहे हे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल. म्हणून पहिल्यांदा क्वेश्चन पेपर चेक करा. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले, मागणीजन्य कारणे कोणती, पुरवठाजन्य कारणे कोणती. एक तर विचारले तर एक किंमत वाढ, तिचे प्रकार. किंमत वाढ या कालावधीमध्ये आरबीआयचं धोरण, महाग पैशाचं धोरण कशाला म्हणतात, स्वस्त पैशाचं धोरण कशाला म्हणतात, हेच प्रश्न आहेत तिथं, लक्षात असू द्या. मग महाग पैशाचं धोरण कधी स्वीकारलं जातं, स्वस्त पैशाचं धोरण कधी स्वीकारलं जातं. बस या मुद्द्यांवरती व्यवस्थितपणे काय करा, अभ्यास करा, ते मुद्दे व्यवस्थितपणे समजून घ्या. त्याच्यानंतर किंमत वाढ झाल्यानंतर बेरोजगारी, बेरोजगारी, बेरोजगारीचे प्रकार जोड्या लावायला प्रश्न असतो तिथं. कोणता, बेरोजगारी, बेरोजगारी आणि बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारी आणि तिचे प्रकार याच्यावर नेहमी प्रश्न विचारला, लक्षात असू द्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बेरोजगारी आणि तिचे असणारे प्रकार याच्यावर नेहमी आयोगानं काय केलेले आहेत, प्रश्न विचारले. देन त्याच्यानंतर कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे, तर त्याच्यानंतर कधी कधी आपल्या परीक्षेला प्रश्न ज्या घटकावर विचारला तो म्हणजे आता सुरुवातीचा घटक अतिशय महत्त्वाचा, ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि तिचे प्रकार, अर्थव्यवस्था आणि तिचे प्रकार. आता अर्थव्यवस्था आणि तिचे प्रकार पाहत असताना अर्थव्यवस्थेचे पडणारे प्रकार किती आहेत, मुख्य दोनच, परत तिसरा एक प्रकार, एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. मग त्यांची असणारी वैशिष्ट्ये, त्यांची असणारी वैशिष्ट्ये आणि त्यांची उदाहरणं, बस याच्यावर प्रश्न असतो. एक नसेल तर भारतीय अर्थव्यवस्था, तिची वाटचाल. मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीचे 3 टप्पे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील वाटचाल, स्वातंत्र्यानंतर 1947 ते 90 पर्यंतची वाटचाल आणि 1991 पासून आजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल. एक तर प्रश्न तिथं जातो किंवा भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्यपूर्व मुक्त, 1947 ते 90 मिश्र, 90 पासून मिश्रकडून मुक्तकडे सुरू असलेली तिची वाटचाल. आणि देन त्याच्यानंतर प्रश्न कुठे जातो, तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत. एक 10-11 वैशिष्ट्ये सांगता येतात भारतीय अर्थव्यवस्थेची, ज्याच्यामध्ये दरडोई उत्पन्नाचा दर कमी असेल, दरडोई उत्पन्न वाढीचा दर कमी, त्या संदर्भात हिंदू प्रति दर कशाला म्हणतात तिथं प्रश्न विचारला, लोकसंख्येचा विस्फोट असेल, तंत्रज्ञानाचा अभाव असेल, औद्योगिकरणाचा अभाव असेल आमच्याकडे, असे वेगवेगळे जे काही भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या काही ड्रॉबॅक्स दिसून येतात किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात त्या वैशिष्ट्यांवर नेहमी एक प्रश्न विचारलेला आहे. नसेल तर कुठं जातो प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. तिथं फक्त तुम्हाला GDP कशाला म्हणतात, GNP कशाला म्हणतात, देशांतर्गत आणि राष्ट्रीय उत्पन्न पद्धती किंवा राष्ट्रीय उत्पन्न पद्धती मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. आणि डेमोग्राफी, लोकसंख्या या चॅप्टरवर एक प्रश्न असतो. लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचे जे काही टप्पे आहेत, लोकसंख्या वाढीच्या अवस्था कोणकोणत्या आहेत, मग स्थिर लोकसंख्या, संथ लोकसंख्या वाढीचा कालखंड, वेगवान लोकसंख्या वाढीचा कालखंड, लोकसंख्या वाढ मात्र लोकसंख्या वाढीचा दर कमी असलेला कालखंड कोणते, याच्यावरती प्रश्न विचारलेत. लोकसंख्या महाविभाजनाचं वर्ष, पहिली लोकसंख्येची जनगणना कधी, कोणाच्या कालखंडात, नियमित लोकसंख्येची जनगणना कधीपासून. मग त्याच्यानंतर पुढे प्रश्न जातो तो म्हणजे काय, की लोकसंख्याविषयक धोरण, पहिलं लोकसंख्याविषयक धोरण कोणतं, दुसरं लोकसंख्याविषयक धोरण कधीचं, त्यानंतर त्या अवस्थांमध्ये किंवा त्या लोकसंख्या धोरणांची वैशिष्ट्ये काय, त्याच्यावर एक प्रश्न जातो. ठीक आहे. देन भारतातील लोकसंख्या, मग लोकसंख्या सर्वात जास्त असणारी घटक राज्य, सर्वात कमी असणारी घटक राज्य, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता, सर्वात कमी लोकसंख्येची घनता, सर्वाधिक साक्षरता, सर्वात कमी साक्षरता, असे एकूण किती करायचे, पहिले 4, शेवटचे 4 आणि ॲव्हरेजली भारताची लोकसंख्येची घनता इतकी जितकी काय असेल ते. साक्षरतेचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता, त्यांचं असणारं प्रमाण, याच्याशी रिलेटेड तुम्ही जर व्यवस्थितपणे तयारी केलात तर तुमचा मार्कच जाणार नाही. आणखी एका घटकावर नेहमी प्रश्न असतो, कंपल्सरी प्रश्न, म्हणजे नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग आणि भारतातील पंचवार्षिक योजना. योजना करत असताना पंचवार्षिक योजना, तिचा कालखंड, तिचं प्रतिमान, त्यावेळेसचा विकास दर, मुख्य दिलेला भर आणि घोषवाक्य काय, एवढ्याच गोष्टी करा कंपल्सरी. त्याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. काय काय म्हटलं, पंचवार्षिक योजनेचा कालखंड, प्रतिमान, मुख्य भर, घोषवाक्य, या गोष्टी व्हेरी MP अतिशय महत्त्वाच्या आहेत. एवढं जर व्यवस्थितपणे केलात तर अर्थव्यवस्थेत तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळतात, 8 पैकी 8, लक्षात असू द्या. वेगळं काहीच करायची गरज भासत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेची जी काही भीती आहे मनामध्ये ती पहिल्यांदा दूर करा.
त्या अनुषंगाने जर तुम्ही तयारी केलात व्यवस्थितपणे, आजपासून देखील पुढच्या 15 दिवसात तयारी केलात, 15 चॅप्टर आहेत, दररोज एक चॅप्टर जरी कव्हर केला, दररोज एक चॅप्टर, 1 तास लागतो एक चॅप्टर कव्हर करायला, किंवा 2 तास जास्तीत जास्त एक चॅप्टर कव्हर करायला लागतो. तुम्ही 2 तासामध्ये 1 मार्क आपला फिक्स करू शकता. 2 तासामध्ये 1 मार्क तुम्ही आपला फिक्स करू शकता. एकदा व्यवस्थितपणे रिव्हिजन करा हे सगळे घटक परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी, म्हणजे इकॉनॉमिक्सचा विषयच राहत नाही, किंवा त्या विषयाचं असणारं जे टेन्शन आहे ते टेन्शन तुमचं काय होईल, कमी होईल. लक्षात असू दे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. अर्थव्यवस्था या घटकाबद्दल पुढच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण नंतर डिस्कस करूयात, किंवा जे काय आपले रेग्युलर लेक्चर होतील त्याच्यामध्ये या सगळ्या विषयांचं व्यवस्थितपणे आपण काय करतो, हे सगळे विषय कव्हर करतो टोटली व्यवस्थितपणे. दिलेल्या ज्या काही नोट्स आहेत ना त्याच्यातूनच तुमचे प्रश्न कव्हर झाले पाहिजेत, त्याच्यातूनच 100% प्रश्न आले पाहिजेत म्हणतो मी, 99% पण म्हणत नाही, 100% प्रश्न दिलेल्या नोट्समधून कव्हर झाले पाहिजेत, अपवाद एखादा सोडला तर. ठीक आहे, त्यामुळं व्यवस्थितपणे या सगळ्या टॉपिकला तुम्ही पाहून घ्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी एक वेळेस. धन्यवाद. थांबूया तिथं आपण.